नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभंगासोबत तबला कसा वाजवायचा हे बघणार आहोत। एक साध्या चालीतला अभंग आहे, हरिपाठातला अभंग आहे। तो आपण बऱ्याच जणांनी ऐकला सुद्धा असेल, तर तो अभंग मी म्हणण्याचा प्रयत्न करतो। काही सूर चुकले तर माफ करा। तर पाहूया अभंग कसा आहे। तर देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्तीचारी साधिल्या, तेने मुक्तीचारी साधिल्या, सेने मुक्तीचारी साधिल्या। हरी मुखे मना, 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 हरी मुखे मना। पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी। तर मित्रांनो, या अभंगासोबत साथ करण्यासाठी आपल्याला काही गोष्टींची आवश्यकता आहे। आपल्याला भजनी ठेका चांगला यायला पाहिजे। त्याच्यानंतर लग्गी लावण्यासाठीची जी उठाण आहे, ती उठाण, केरव्याची एक लग्गी आणि तिहाई पूर्वीची उठाण आणि तिहाई, या गोष्टी आपल्याला यायला पाहिजे। जर कोणाला ह्या गोष्टी माहिती नसेल तर आपल्या चॅनलवर जे व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओमध्ये या गोष्टी सविस्तर आपण सांगितलेल्या आहेत। ते व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि त्या गोष्टी शिकून घ्या। आता मी या व्हिडिओमध्ये त्या गोष्टी सांगत नाहीत, फक्त आपल्याला ती कुठं कुठं वाजवायचं, कसं कसं वाजवायचं या अभंगासोबत हे सांगणार आहे। तर आपला जो अभंग आहे त्या अभंगामध्ये, हे अभंग असो की इतर कुठलाही अभंग असो, अभंगामध्ये मूळ काय असतं तर एक मूळ लाईन असते, म्हणजे एक मूळ ओळ असते। ती ओळ म्हणजे स्पेसिफिक नाही सांगता येत की शब्दानुसार, ती असते चालीनुसार। आता या अभंगामध्ये आपण बघा कशी आहे। देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्तीचारी साधिल्या, तेने मुक्तीचारी साधिल्या जी लाईन आहे ती 3 वेळेस म्हणल्या जाते। असं प्रत्येक वेळेस प्रत्येक अभंगामध्ये होतं की 3 वेळेस किंवा 2 वेळेस म्हणल्या जातं आणि नंतर ती जी मेन लाईन आहे ती लक्षात येणं आवश्यक आहे। दुसरी आवश्यक गोष्ट आहे की आपल्याला त्या अभंगाची लय कळणं। आता गायक जेव्हा गातो तेव्हा आपल्याला ती लय कळाली पाहिजे, त्या अभंगात कुठली लय आहे आणि त्या लयसोबत आपल्याला ठेका कसा वाजवायचा। तर बघा, हे अभंग आहे, देवाची द्वारी उभा क्षणभर, ही लय आहे। तर कोणती? 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4, ही लय आहे। हे 1 2 3 4 5 6 7 8, 1 2 3 4 5 6 7, 1 2 3 4 5 6 7। आपल्याला ती जी लय कळाली तेव्हा आपल्याला भजनी ठेका वाजवता येतो। आता भजनी ठेक्याची सुरुवात अभंगात करायची कुठं, तर प्रत्येक अभंगाची सम आपल्याला सापडणं किंवा समेचा अंदाज येणं महत्त्वाचं आहे। समेचा अंदाज आपल्याला आला तर तिथून आपल्याला भजनी ठेका सुरुवात करता येतो। आता या अभंगामध्ये बघा, देवाची द्वारी उभा क्षणभरी, भरी, भ पासून सम आहे, उभा क्षणभरी, तेने मुक्तीचारी साधिल्या। आता त्याच्या अगोदर आपण एक छोटीशी उठाण वाजवू शकतो, ज्याच्यामुळे अजून छान वाटेल आपण जे काय वाजवतो आहे ते। बघा, मी छोटी उठाण वाजवतो। देवाची द्वारी उभा क्षणभरी, उभा, भा जे आहे शब्द तिथून आपल्याला धा धा धिन्ना धिन्ना अशी उठाण घेतलेली आहे। देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्तीचारी साधिल्या, तेने मुक्तीचारी साधिल्या, तेने मुक्तीचारी साधिल्या। मी आताच म्हटल्याप्रमाणे अभंगामध्ये एक ओळ असते जी 3 वेळेस किंवा 2 वेळेस म्हणली जाते, ती चाल असते। तर तिसऱ्या वेळेस आपल्याला उठाण घेऊन तिहाई घ्यायची आहे। तर या अभंगामध्ये तेने मुक्तीचारी ही ओळ आहे किंवा ती चाल आहे। आता पुढे अभंगाच्या ज्या ओळी येतात त्या ओळी त्या चालीमध्ये म्हणल्या जातात। ते कसं तरी नंतर पाहूया, आपण पुढे पाहणारच आहोत। सध्या आपण
तेने मुक्ती चारी तिसऱ्या वेळेस जेव्हा आपण म्हणणार आहे त्यावेळेस ते नाता ते नाना ते ना ही उठाण घ्यायची आहे. आता बघा, देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्ती चारी साधी. एकदा झालेलं आहे, तेने मुक्ती चारी साधी. दोनदा, तेने मुक्ती चारी साधी. तेने मुक्ती धिनाता धिनाना धिना, तेने मुक्ती चारी साधी. आता पुढची ओळ, आता लग्गी लावायची कुठं तर बघा, पुढची ओळ आता येणार आहे तिथं भजनी टेका वाजवायचा. हरी मुखे मना, हरी मुखे मना, हरी मुखे मना, हरी मुखे मना. आता पुण्याची गणना कोण करी ही जी ओळ आहे ती 3 वेळेस म्हटलेली आहे. तर जेव्हा आपण पहिल्यांदा म्हणणार आहे त्यावेळेस आपल्याला लग्गी लावण्यापूर्वीची जी उठाण आहे म्हणजे तीन आता तीन ना तीन तिट ता त्रिकट ता त्रिकट ही उठाण आपल्याला वाजवायची आहे. ही उठाण आपण व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे आणि त्याच्यानंतर मग ती लग्गी लावायची. तर हरी मुखे मना, हरी मुखे मना, हरी मुखे मना, हरी मुखे मना. पुण्याची गणना कोण करी. एकदा झाले, पुण्याची गणना कोण कर. दोनदा, पुण्याची गणना कोण करी. तर पहिल्या वेळेस आपल्याला पुण्याची गणना तीन आता तीन ना तीन तिट ता त्रिकट हाती ना ता धिनाना ही लगी किंवा कुठलीही लगी आपण केरव्याची वाजू शकतो. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. तर ह्या काही गोष्टी आहेत. प्रत्येक म्हणजे जवळपास बरेचसे अभंग आहेत ते तुम्ही ऐका. त्या अभंगामधली मूळ जी ओळ आहे ती 3 किंवा 2 वेळेस म्हटलेली असते. ती चाल असते ओळ म्हणण्यापेक्षा. तर ती चाल आपल्याला लक्षात आली की कुठली चाल आपण रिपीट करतोय तर रिपीट करणाऱ्या पहिल्या ओळीत आपल्याला उठाण घेऊन लग्गी लावायची आहे आणि तिसऱ्या ओळीला आपल्याला उठाण घेऊन तिहाई घ्यायची आहे. तर मी परत एकदा सगळं म्हणून दाखवतो, ते पहा आणि पाहू आपण कसं आहे. देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्ती चारी साधिल्या, तेने मुक्ती चारी साधिल्या, तेने मुक्ती चारी साधिल्या. हरी मुखे मना, हरी मुखे मना, हरी मुखे मना, हरी मुखे मना. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. तर अशा पद्धतीने आपण अभंगासोबत साथ करू शकतो. तर ही साथ शिकण्यासाठी आपण या व्हिडिओचा आपल्याला नक्कीच मदत होईल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण भजनामध्ये जर गेलो तर आपल्याला अभंग ऐकण्यात येतील आणि आपल्याला साथ करणं अजून सोयीस्कर जाईल. जर भजनामध्ये जाणं नाही झालं तर तुम्ही व्हिडिओ ऑडिओ कॅसेट यूट्यूबवरील अभंगाच्या चाली ऐकूनसुद्धा त्या बसू शकता. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. धन्यवाद.